प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेम शुभेच्छा। आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर खूप प्रेम आणि काळजी करणारा देव आहे। म्हणजेच तो दररोज आपल्यावर करुणेने लक्ष ठेवतो। प्रत्येक क्षणी तो आपल्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवून आपल्यासोबत कार्य करतो। म्हणून आपण स्वतःबद्दल विचार करण्यापेक्षा प्रभू आपल्याबद्दल अधिक विचार करतो। आपल्या जीवनात काय येणार आहे आणि काय घडणार आहे याकडे लक्ष देऊन तो आपल्याला मदत करतो। पण देव स्वतःहून येऊन मदत करू शकत नाही। आपल्यावर एक जबाबदारी आहे, जर आपण ती योग्यरित्या पूर्ण केली तर देवाची मदत मिळवू शकतो। मॅथ्यू अध्याय 26 वचन 41 प्रभू म्हणतो, परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा आणि प्रार्थना करत राहा। परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करा। प्रभू आपल्याला मदत करण्यासाठी, परीक्षेत आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहे। परीक्षेला सामोरे जाण्यासाठी, परीक्षेत विजय मिळवण्यासाठी आणि परीक्षेत पडण्यासाठी, आपले जीवन जगण्यासाठी तो आपल्याला मदत करण्यास तयार आहे। पण आपल्याला एक काम करायचे आहे, प्रार्थना करायला हवे। आपण प्रार्थना केल्यासच प्रभू मदत करू शकतो, कारण या जगात एक परीक्षक आहे। तोच सैतान आहे, जो येशूना सुद्धा परीक्षेला लावण्यासाठी आला आणि त्याच्याशी बोलला असे आपण वेदात पाहतो। मग तो आपल्याला परीक्षेला लावण्यासाठी काम करेल, म्हणजेच आपल्याला प्रभूपासून वेगळे करेल, प्रभूपासून दूर करेल आणि आपला आनंद आणि शांती नष्ट करेल। यासाठी तो आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या परीक्षांना आणेल। हे सैतानाकडून येणारे परीक्षेचे स्वरूप आहे, हे आपल्याला कळू नये असे। तो असे कार्य करेल की ते नैसर्गिकरित्या घडत आहे असे वाटेल, जसे की तुमच्या घरात पती-पत्नी, पालक-मुलं, सासू-सून यांच्यात एक समस्या निर्माण होईल असे ठेवा। बघूया, हेच लोक समस्या आहेत। त्या चाचणीवर दात घासणे, मुलांवर राग येईल, पतीवर राग येईल, पत्नीवर राग येईल, सासूवर राग येईल। हेच लोक आमच्या शांततेला भंग करत आहेत। मागे लपलेला परीक्षक माणसांचा वापर करून राग निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतो। मग तोच परीक्षक आहे असे वेदांमध्ये सांगितले आहे। तो लपून कार्य करणारा आहे। मग आज आपल्यासाठी काय परीक्षा ठेवली आहे ते तो आणेल, पापाची परीक्षा आणेल। आपल्याला विश्वासापासून दूर करण्याची परीक्षा आणेल। अशा प्रकारे आपल्या कामाच्या ठिकाणी, राहण्याच्या ठिकाणी, सेवेत आपल्याला देवाच्या इच्छेपासून दूर करण्यासाठी परीक्षा आणेल। कशातरी प्रकारे आपल्याला परमेश्वरापासून वेगळे करावे आणि त्यासाठीची परीक्षा तो योजना करेल। काय परीक्षा येईल हे आपल्याला माहीत आहे का? नाही। म्हणूनच रोज सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम परमेश्वराच्या पायाशी त्याचे चांगले स्तुती करतो, नंतर बायबलचे ध्यान करतो। नंतर परमेश्वरा, आजच्या दिवशी मला कोणती परीक्षा येईल हे मला माहीत नाही। सैतान काय योजना आखत आहे हे माहीत नाही, पण तुम्हाला माहीत आहे। तुम्ही मला सुरक्षित ठेवा। सैतानाच्या कोणत्याही युक्त्या माझ्यावर चालू नयेत। सैतानाच्या कोणत्याही युक्त्या माझ्यावर प्रभावी होऊ नयेत। कोणत्याही आत्म्याच्या क्रिया माझ्यावर चालू नयेत। तुम्ही मला सुरक्षित ठेवा असे मी रोज प्रार्थना करतो। दररोज परमेश्वर आपल्याला सुरक्षित ठेवतो। पाहिलं का? सैतान कितीही मोठी परीक्षा आणली तरी तोच तो आहे। देवा त्यांना लाज वाटेल, तो आपले रक्षण करेल। मग परमेश्वर म्हणतो, परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करा। मग काही लोक झोपलेले असतात। सकाळी 8 वाजेपर्यंत झोपणारे ख्रिश्चनही आहेत। पहाटे उठून आपल्याला झोपेची खूप इच्छा ठेवू नये। डॉक्टर म्हणतात की 6 तास चांगली झोप घेतली तरी आरोग्यदायी जीवन जगता येते। लहान मुलांना थोडा वेळ जास्त झोपायला हवे एवढेच। मोठ्यांना काय तासनतास 10 तास झोपतात। म्हणून पहाटे उठून जागे राहून प्रार्थना करण्याची सवय लावायला हवी।
आपण स्वतःला समर्पित करायला हवे, कारण त्यातच आपले आशीर्वाद आहे. तुम्ही प्रार्थनांकरता पहाटे परमेश्वराचा शोध घेता कसे आशीर्वादित राहू शकता असे वाटते. म्हणून त्या चुकांपासून मन फिरवून, परमेश्वरा, आजच्या दिवशी सैतानाने माझ्यासाठी कोणती परीक्षा ठेवली आहे, कुठे संघर्ष आहे हे मला माहीत नाही. पण मी प्रार्थना करतो की तुम्ही मला सुरक्षित ठेवा, मार्गदर्शन करा आणि सैतानाच्या सर्व परीक्षांपासून मला वाचवा. प्रार्थना करून बघा, प्रत्येक दिवशी तुम्ही विजयासह पुढे जात राहाल. परीक्षक येईल, परीक्षा येईल, पण तुम्ही जिंकाल, तुम्ही पडणार नाही, त्यात अडकणार नाही, विजय मिळवून पुढे जाल. म्हणून आजपासून, परमेश्वरा, मीही पहाटे उठून प्रार्थना करायला तयार राहीन, जागृत राहून प्रार्थना करीन, मदत करा असे मागेन. घाबरू नका. आज सैतान कितीही युक्त्या लावल्या असल्या तरीही एकही तुम्हाला जिंकू शकणार नाही, तुम्हाला पाडू शकणार नाही, तुम्हाला अडवू शकणार नाही. तुम्ही आज विजयाचा दिवस पाहाल. परमेश्वरा, मीही परीक्षेत पडता नेहमी जागृत राहून प्रार्थना करण्याची कृपा दे. हा दिवस माझ्यासाठी विजयाचा बनव. येशूच्या नावाने, आमेन.